बाबा आम्ही दारू गिरून नसतो बेत ना. आमची खायची वांदे आहे. तुम्हाला काय सांगू राहिलो. द्या ना जाऊ द्या तिकडे. द्या 5-10 रुपये द्या जाऊ द्या बाबा आम्हाला. म्हणतो जगणे काय 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 चंद्र काय काय जाऊ दे तिकडे. आता दर्शन कधी करतात ते घरी जाऊ सांगू बा गावात नाही असंच आहे म्हणतो बा. झाबरू भीक मागू राहिला म्हणतो. चल घरी चाल. हो का बोल चला चला. सांगा लागेल ना बा. हे आता हे झाबरू म्हटलं भीक मागू राहिला म्हणतो मंदिरावर. काय करते काय माहिती. काय कशा पैसे झाले बी जवळ 6 एकर जमीन आहे का. सगळंच आहे सगळं व्यवस्थित आहे का. भीक का मागू राहिले. माहित आता देवाला ठोका. चला घरी चला. घरी चाल सांगू आपण सगळे. चाल लवकर. ते हबा पुरा आम्ही डोळ्यानं पालन दिले. हबा मंदिरावर भीक मागत ते. हबा संख्या आहे जगण्या. आम्ही 3 जण पाहिलं ना. हो म्हटलं ते पाहिलं आम्ही ना. झाबरूदा का नाही भीक मागत जाय. ते बाईला मागत जाय 5-5 रुपये दे 10 रुपये दे. भीक मागत जाय झाबरूदा. दुसरं असेल ना ते काय झाबरू काय भीक मागेल बे. सगळंच आहे का त्याच्याजवळ. 6 एकर जमीन आहे. कुठं काही पाच काम नाही. बकरे आहेत. सगळंच आहे त्याच्याजवळ. ते काय भीक मागेल मंदिरावर. अरे तसं वाटलं ना बा. एवढं मोठं वावर आहे. घरी चांगलं आहे मस्त. काही टेन्शन घ्यायचं काम नाही. बकरे आहेत गिकरे आहेत सगळंच आहे. भीक का मागू राहिलं बा हे समजून राहिलं नाही मला. डबल रोल आहे ना डबल रोल. ते काय तिथं काय करेल ते दुसरंच असेल ते. तुम्हाला दुसरं ते भासगीस झाला असेल तुम्हाला. हे रे काय हे लेकर काही म्हणतात हे करे संख्या काय रे खरं का सांग. खरं का सांगू मी. ते म्हटलं झाबरूडा सोडा दे. दुसरे कोण दे झाबरूडा सोडा. तुम्ही काही म्हणा बा. अरे झाबरूडा सोडा. ते भीक मागितल्या बाईले 5 रुपये द्या 10 रुपये द्या. झाबरूडा लावा म्हटलं ते झाबरूडा सोडा. ते नसेल ना दुसरं असेल ना. ते बा भीक कशाला मागते ते. त्याच्याजवळ तर लय पैसे आहेत. लय पैसे त्याच्याजवळ म्हटलं. त्या दिवशी मी असं त्याला भीक मागितलं. दे म्हटलं बा मला 200 रुपये. मीच तर भिकारी आहे त्यापेक्षा. पहा बा तुम्ही ज्याच्यानं काय करायचं ते करा. त्याला विचारा बा तू कुठे गेलता. येईलच ते मला वाटते आता 100% या रस्त्याला येते. त्याला विचारा कुठे गेलता म्हणा बा तू काय करू आला म्हणा. त्याला विचारा बाबा मग म्हणा काय म्हणते. पाहतो ना समजते ना. दूध का दूध पाणी का पाणी होते ना इकडे. येऊ दे त्याले. मी पाहतो त्याले. मी त्याला बोलतो काय भीक मागू राहिला बा तू. अरे पैसे घेशील तर माझ्याजवळून घे पैसे. पण असं मंदिरावर जाऊन भीक नको मागू. मी त्याला बोलतो ना. बोल ना तू समजते तुले. आता येतेस ती आता थांब. बोला साहेब. आवाज दिला तुम्ही ना. हो तुलाच दिलता मी आवाज. काय हे कुठं चालला तू. चालला कुठं तू. हे काळा कपडा बांधून चालला कुठं तू. काही नाही बा घरी चाललो होतं. दुसरं काही नाही बा आपला बस. घरी चालला होता. घर आहे का तुले. घरी चालला ना तू. घर आहे तुले. आहे ना घर आहे मोठं जात घर आहे. 12 बकऱ्या आहेत. 12 बकऱ्या 3 पाटा. 12 बकऱ्या 3 पाटा 2 बोकडे 6 एकर वावर आहे ना घरी लिहाय. जरा सटकं दिसतो म्हणलं का. डोक्याला परिणाम पडला वाटते. बातू भिकारी का तू भिकारी. सांगा बाबा. हो भिकारी साहेब. नाही डोसके फोडा बा. भिकारी पण आहे म्हणते. घरी वावर आहे म्हणते. बकरे आहेत म्हणते. काय सांगा भीक मागते वाटते मंदिरावर. अरे बाबा किती फेकू राहिला तू. जे आलं ते तोंडात फेकू राहिला तू. अरे एवढे लंबे फेकू नको ना. नीरज चोपडा का तू. नाही ना खरं सांगू राहिलो ना मी. आई शपथ देवा शपथ बदल खरं सांगू राहिलो बा. माहिती आहे मला. माहिती आहे किती खोटा बोलतो किती खराब बोलतो. माहिती आहे तू. अरे सत्यवादीचा फोडतो तू. जा कुठं चालला ते. आज तुम्हाला म्हटलं काहीतरी विचारायचं होतं म्हटलं. काही आहे का म्हटलं खाय गेले वडापाव काही आहे का चाई आपलं काही खायला आहे का. काही नाही ना. इथं का हॉटेलला बंद सगळं बंद कडे. हॉटेल गिटेल चालू असते की नाही तुला खाऊ वाटलं असतं मी. सगळं बंद आता. माझं पण काही नाही. आता मी घरी चाललो होतो आता. काय बा नाही लागा माझं काही नाही. बरं जाऊ दे तिकडे. अरे घरी जाऊन जेव्हा लागेल कसं बरं. अरे दिवसभर का नाही निरा उन्हात होतो ना बसेल. लोकांना भीक मागत जा. कोणी दिले कोणी नाही दिले. जाऊ दे म्हटलं तिकडे आता. अरे चाललो घरी जेवतो आता. अरे बाबा तू काय लगा तू भिक मागतो म्हणतो ना. काय हे तुझे मेळ नाही दुसऱ्याला मले. तो घरी वावर आहे म्हणते सगळंच आहे म्हणते. मग भिक का मागला तू. तुम्हाला सांगायला गेलो का नाही ते लय लंबी स्टोरी आहे. त्याच्या मागं एवढं मोठं कारण आहे बस सांगायला पुरत नाही. तिकडे मला सांग. तू मला सांग ना मला. हे काय मी सांगत नाही कोणाला. सांग मला काय याच्या पुढे काय कारण आहे. सांगू का तुम्हाला याच्या पुढे काय कारण आहे ते. बरं ऐका मग आता. ऐका सांगतो तुम्हाला. फक्त कोणाला सांगू नका. ऐका मग आता. नाही मी कोणाला सांगत नाही ना. तू सांग ना मला. तू काऊन भिकारी झाला बा. एवढं मोठं आहे तरी भीक काऊन मागू तू. सांग ना मला काय कारण आहे. सांगतो म्हटलं. ऐका आता ऐका. काय झालं असेल बरं आबाजीले. काय खोकला आला का दुसरं काय झालं सांगा ना. डॉक्टर साहेब काय झालं म्हटलं. झालं काय 2 दिवस झाले म्हटलं बाबा आबाजी जेवले नाही बरोबर. काय झालं बरं. मला हे ते सांगून तुला खूप असं दुःखच वाटवायला मला की तुला सांगा की नाही सांगा. पण काही करा मला सांगाच लागते. आणि मला सांगा पण नाही वाटवलं. पण तुमच्या आबाजीला शरीर रोग झाला.
शरीररोग म्हणजे कसं असते बरोबर सांगा ना डिटेलमध्ये, काय सांगा डॉक्टर साहेब. तर कसं सांगा तुम्हाला, म्हटलं TB, त्याला TB म्हणतो आपण, शरीररोगला आपण TB म्हणतो. आणि तुमच्या आबाजीला TB झाली, समजा कॅन्सर, TB वेगवेगळे बिमारी राहतात का नाही, ही भारी बिमारी आहे. आणि TBची काही गॅरंटी नसते, काही सांगतात नाही माणसाचं काय होती काय नाही. आणि मी तर खूप प्रयत्न करतो, माझ्यापासून मी जेवढं आहे तेवढं मी इफेक्ट टाकतो, पण ते खरं नसते त्याचं. तुम्ही एक काम करा, तुम्ही पहिले आता तुमची फॉर्मॅलिटी चेक करा बरोबर, आणि मी प्रयत्न करतो. आणखी पहा बा तुमच्या विचारानं. TB झाली का आबाजीला? कसं काय तुमचं, मग काय गॅरंटी नसते का त्याची? नाही ना, त्याची गॅरंटी नसते ना, कारण TB कॅन्सर वेगवेगळे रोग राहतात का नाही, त्याची गॅरंटी नसतं असतं. तरी मी माझ्या जेवढं आहे मागून जेवढं मी करतो, मी प्रयत्न चालू आहे माझे. तुम्ही पाहा तुमच्या विचारानं काय करायचं तुम्हाला ते. आता TB झाली बा तुमच्या आबाजीले. बरोबर, मा बहिणीला फोन लावतो मी, सांगतो मी. म्हटलं डॉक्टर साहेब म्हणून राहिले आबाजी TB झाली, तुला सांगतो आता TB झाली म्हटलं. हो का, मग आता कसं करतात तू, काय म्हणजे काही उपाय नाही का? काहीच उपाय नसते याचा, TB मरला का नाही, उपाय काहीच नसते. काही कर बुवा आता, काय समजत नाही कोणाला काय म्हणून कोणाला काय नाही, कसं करू बरं आता. मी काय म्हणते, मी तुझी बहीण आहे ना, मी सांगतो तुले, बाबा एक शंभू शेख महाराज आहे, शंभू शेख महाराजजवळ जाय आणि त्यांना विचार असं असं आहे म्हणा. म्हणजे आमच्या इकडे लय फेमस आहे ते महाराज शंभू शेख, आपल्या इकडंच आहे ते. तू आबाजी जा, दोघं जण जा आणि त्याला सांगा आबाजीला बा असं असं झालं म्हणा, काही उपाय सांगा म्हणा. काय शंभू शेख का? बरं कुठे ॲड्रेस कोणता आहे ते? ॲड्रेस मी तुला मोबाईलवर पाठवतो, व्हॉट्सअपवर. लय मोठा ॲड्रेस आहे ते, मी व्हॉट्सअपवर पाठवतो तुला. तू जाय तरी सांग आबाजीला TB हे म्हणा, काय करायचं म्हणा, काय उपाय काय आहे म्हणा, कसं काय करायचं म्हणा. समजा त्यांना सांगितलं ते तू कर गड्या. बरं करतो म्हटलं, लावतो तुला फोन लावतो. लावतो. बोल बालक, काय समस्या आहे तुले? मला समस्या आहे म्हटलं. ओम थांब, तुझ्या आबाजीला TB आहे ना? हा, तुम्हाला कसं काय माहित महाराज, तुम्हाला कसं काय माहित? अलख निरंजन ओम, मला सगळं माहीत आहे. तू याच्यासाठी झाला, आणि तुझा जे आबाजी आहे त्यांना TB झालेली आहे. गेल्या 2 दिवसापासून ते जेवत नाही, काही करत नाही, म्हणजे निरा खोकलत राहतात ते. आणि हे मला समजलेलं आहे. आणि तुला फक्त एकच म्हणणं आहे की कसं काय हे जे TB आहे, बिमारी आहे, जे रोग आहे, कसं तुझ्या आबाजी जवळून दूर करायचं. हेच आहे माय म्हणणं. महाराज म्हटलं काही करा, पण हे म्हटलं सांगा मला याचा उपाय काय आहे. सांगतो ना. तुला एकच करावं लागल, कारण की याच्या मागं तुला खूप कष्ट करावं लागल आणि तुला ते सहन पण करावं लागल. आणि मला फक्त एवढंच म्हणायचं की तुला तुझ्या खिशात जेवढे पण पैसे आहेत तुला मंदिरात जाऊन ते दानपेटीमध्ये टाकावं. बस का, मग एवढंच का? टाकतो ना. ओ नाही बालक. तुला 2 दिवस भीक मागून, जेवढी पण तुला तेवढी कमाई केली भीक मागून, तेवढे पैसे 2 दिवसाचे पैसे तुला दान पेटीमध्ये टाकावं लागल. बस करतो काही करतो मी, काही करतो, चालते ना मला, काही करतो ना, चालते, करतो मी, भीक मागतो, करतो म्हटलं मी. बरं करतो महाराज. एवढं करायचं, आणि कोणाला काही सांगायचं नाही. जास्त जणाले, एखाद्या 2 जणांना सांगून द्यायचं, एवढं काही सांगायचं नाही कोणाला. आणि दुसरी गोष्ट, समजा आता मला एवढं म्हणणं आहे, फक्त एवढंच करायचं बा, बस, जास्त काही नाही. समजा देवाच्या हातात असल, देव चांगलं करील, नाही तर खराब करील, दुसरं काही नाही बा. मला आता एवढं माझं म्हणणं आहे. बरं करतो मी, प्रयत्न करतो. 2 दिवस भीक मागतो, दानपेटीमध्ये पैसे टाकतो. बरं मग करतो म्हटलं, म्हणणं पूर्ण करतो. बरं आशीर्वाद भाऊ, तुझं कल्याण हो. असं झालं म्हटलं ते, आता काय सांगा, म्हणून मला भीक मागा लागते. बापरे, तुझ्या सर काय लगा, तुला लढवलं का मला? तुला लढवलं का आपल्याला कोणी लढवत नाही बरं, तुला लढवलं का आपल्याला? म्हणजे असं आहे का ते, म्हणून तू भीक मागू राहिला का? म्हणून म्हटलं काय आहे का खायला, दिवसभर जेवलो नाही मी आज. बस आता उद्याच लोक करा लागते. बस झालं, मग काही करायचं काम नाही. बस झालं मग.
आलं का आपल्याला काही नाही का आता हॉटेल बंद आहे नाहीतर खाऊ वाटलं असतं तुला बी पण आता कसं करतो रे आता मग कसं चालला का तू खायला नाही म्हणतो तर मग काय करा आता जावं लागेल घराकडे. आता जातो म्हटलं आता. मला माहित आहे तुला भूक लागली अशी म्हणा पण आता 11 वाजले ना बाबू आता 11 वाजले 11 आता हॉटेल गिटेल दुकान गिकान सगळे बंद राहतात नाहीतर तुला खबरलंच तुम्ही काही तसं काही नाही ना आता हॉटेल बंद आहे ना. राहू द्या मग आता काय करता जावं लागेल पैदल 1 किलोमीटर आहे फक्त आतून बस झालं मग आता आलं गाव आपलं. हो लगा यार खरं लगा खरं तुझ्यासारखं पोरगं पाहिजे का बस झालं मग आश्रम गिश्रम काहीच बनत नाही ना बा तुझ्यासारखं पोरगं पाहिजे प्रत्येक घरात तुझ्यासारखं पोरगं पाहिजे बस बा काहीच होणार नाही पुढे जाऊन फक्त तुझ्यासारखं पोरगं पाहिजे. तर काही नाही बुवा आपलं फक्त कर्तव्य आहे तेवढं मी पार पाडू आलो बुवा दुसरं काहीच नाही आपलं आता बस तेवढं करायचं आता 1 दिवसाला फक्त 1 दिवसाला भीक मागतो आणि दानपेटीमध्ये पैसे टाकतो. कर बा इच्छा पूर्ण कर काय करायचं करते मलाच वाटते बा तुझ्या जे तुझ्या मनात आहे तेच हो बा तुला सोडू का म्हटलं गावात नाही सोडायचं काही काम नाही ना बस जास्त काही नाही ना 1 किलोमीटर आहे फक्त जातो ना पायी भजन म्हणत दुसरं काय आपलं येतो म्हटलं मी येतो आता खायला तर भूक लागली पण जाऊ द्या काय खर्च आता जातो म्हटलं चाललो. मग कर आता काय ये म्हटलं येतो आता काही भेट झाली की मग बोलू आपण येतो मग आता ये म्हटलं ये बरं येतो साहेब म्हटलं येतो चला येतो. खरं का तू स्टोरी म्हटलं लई इन्स्पायर करते सगळ्या जणांना लई मोटिवेट करते कारण की बस आता मला शब्द नाही गड्या बोलाले जाय तू आता काय आता करतोय तर पार पडा लागेल ना बरं येतो साहेब येतो. का आज लगा रडू आला का मला हटलं का नाहीतर काहीच नाही होतं आपलं एवढं आज लगा लई इमोशनल झालं मी इमोशनल डॅमेज केलं तर इमोशनल डॅमेज जाऊ दे आता जा लागेल घराकडे. कसं काय म्हणजे टीव्ही झाली वाटते नाही का असं काय ते आबाजी डॉक्टर साहेब काय झालं बरं काही नेमकं काही समजलं नाही आम्हाला काय झालं बा लेस खोकल राहिला मोठा म्हणजे हबा आम्ही आता झोपलो होतो ना तर निरा खोकलच आहे म्हटलं काय झालं काय म्हणून तुम्हाला बोलवलं झाबरू नाही वाटते घरी. काय सांगा तुम्हाला आता काय सांगा काय तुम्हाला नेमकं असं कसं सांगा तुम्हाला आता तुम्हाला सांगा तर कसं सांगा ना कसं सांगा ते सांगा. हॅलो अबे फोन तर उठलत जायला का किती फोन लागले तुले बोला अबे कुठं आहे तू कुठं काय एवढं अबे 11 वाजवला का कुठं बाहेर कुठे आहे तू इकडे बाहेर आलतो जरासं आलतो बाहेर येऊ राहिलो काय बा तू काय बा तो आबाजी म्हटलं तो आबाजी किती किती खोकलो राहिला आबाजी ते डॉक्टर आणला मी डॉक्टरला बोलवलं डॉक्टर तपास करूला आले सांगलं डॉक्टरले म्हटलं काय सांगलं डॉक्टरले हो का बर ले खोकलो राहिला का आबाजी आता नाही मंगाले खोकलं जातो आबाजी खो आम्हाला आवाज यायचा आम्हाला आमच्या पलीकडूनच घरात माय मला ऐकवायचं म्हटलं एवढा खोकलं जातो आबाजी आता शांत झालं आबाजी शांत झाले का बरं आलोच मी जास्त काही लांब नाही बस आता आलो आता पारावर बरं ये लवकर लावला फोन लावला मला झबरूले येऊ राहिला ते काय झालं बरं आबाजीले यांना काय सांगायला पुरत नाही का यांना सांगितलं का नाही हे पुरगावात करायची बोंब नाही का यांना सांगायलाच पुरत नाही ते झाबरू कुठे झाबरू आवाज पण त्याला फोन झाबरू म्हणे मी येऊ राहिलो म्हणते काय झालं सांगा ना मला सांगा काय झालं आबाजीले ते का नाही तुम्हाला सांगायला पुरत नाही ते झाबरूला सांगतो मी झाबरूला सांगतो काय सांगायचं ते मला सांगा ना मी पण त्या आबाजीचं पोरग आहे ना मला सांगा काय झालं बरं आबाजीले ते वाटते बाराच्या भावातली डॅनी आबाजी वा टीव्ही झाली कडे बहुतेक 100% टीव्ही झाली बुडेले काय बा हे झाबरू कुठे आहे का आम्ही त्याला बलवान त्या झाबरूले लवकर बलवान त्याले काय बा हे पोट्टा इकडे ते एवढा रात्री कुठे असते बरं ते एवढा रात्री काय करू बाहेर ते काय माहित बा आता आम्ही शेजारी आहे आलो बा आम्ही आता शेजारचा धर्म करायला लागते ना आलो बा आता विचारपूस करायले काय तुम्ही काय सांगून राहिले म्हटलं काय झालं त्या डॅनी आबाजीले अरे सांगा ना आम्हाला सांगा ना डॅनी आबाजीले काय झालं बरोबर आहे तुमचं तुम्हाला पण शेतात धर्म पडायला लागते पण आता मी काय म्हणतो झाबरूला आलं करी मी जर सांगतो तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही जा आणि झोपा काही काळजी करू नका नाही का इनाकारण याची झोपेवाची तुम्ही जा घरी जा आणि झोपा म्हटलं काय टेन्शन घेऊ नका बरं जाऊ का मग आम्ही घरी बरं तुम्ही थांबता का ती हो मी थांबतो म्हटलं झाबरू आला की सांगतो दिले तुम्ही जा तुम्ही झोपा नाही का बरं काय झालं असेल काय माहिती तिकडे बाबा चला अरे झाबरू आला की सांगते बरोबर दादा तिकडे चला म्हटलं चला मग जाऊ दे तिकडे येते वाटते झाबरू चाल मग चला येतो म्हटलं डॉक्टर साहेब येतो म्हटलं थांबता जरासं येतेच म्हटलं झाबरू आता
जा तुम्ही, जा झोपा तुम्ही. कसं तुमचं कसं कशाला तुम्हाला कशाला त्रास म्हटलं जास्त. जा तुम्ही. झाबरूवाला की मी तर सांगतो, मी जातो घराकडे. बरं चालते ना बरं येतो हो. झाबरू कधी येते झाबरू? थांबा ना. जाऊ दे. जगण्या संख्या, जा तुम्ही घरी जा म्हटलं. लय रात्र झाली, 11 वाजले म्हटलं. जा तुम्ही घरी जा. आम्ही पाहतो बरोबर झाबरू कधी येते कधी नाही. जा तुम्ही घरी जा. आम्ही बोल मला भीती वाटते ना. पण माणूस जा चाललं तू चाललं. मी पण येतो म्हटलं. काय करताय? संख्याला भीती वाटते ना रे. रात्रीला भीती वाटते तिले. चला येतो म्हटलं मी पण. काय करता आता? विचारता तुम्ही, विचारता झाबरूले बा तू काहून चालला बा मंदिरावर भीक मागाले, असं काय झालं बा. तुम्ही विचारता म्हटलं. येरी मला उद्या सगळे काम आहे. जाऊ द्या तिकडे विचारता तुम्ही आणि बोलून घेता. बरं जाय मग तू. आता थांबतो आम्ही 11-12 वाजेलो. जाय तुम्ही तिघं जा. पाहतो आम्ही, थांबतो आधी. हेच म्हटलं. चला येतो म्हटलं मी. विचारता झाबरू बा तू काहून चालला बा मंदिरावर भीक मागाले, असं काय झालं विचारता तुम्ही. चला येतो म्हटलं मी. येतो. तर मित्रांनो, आजची स्टोरी अति संपली. आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलनुसार सबस्क्राईब नक्की करा. आणि मागच्या व्हिडिओला 3 कमेंटचे नाव घेऊ. तर पहिलं कमेंट आहे रोहित पाचपिल्ले, दुसरा आहे पर्पल भागवंत आणि तिसरा आहे आपला गोपाल नारायण. कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पण तुमचं नाव ऐकायचं असेल तर अशीच कमेंट करा. आजची पण स्टोरी संपली आणि उद्या पण हाच एपिसोड राहा, कारण की चांगली राहील मस्त. 2K 3K बस झालं तेवढे. आणि तिसरी गोष्ट आहे आपला शिवलाल काका मस्त मागून ऐकू राहिला. आणि बस उद्या पाहू, उद्या काय होते काय नाही उद्या पाहू. तब तक के लिए गुड बाय. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.